मला आजाराचा त्रास भयंकर होता. कोणता आजार होता काका तुम्हाला? मला माझे पोट फुगणे, अच्छा, अजून काही आजार होता, दम वगैरे. तुमचं वय किती आहे तुमचं? माझं 65 वर्षाचं वय आहे. मला या दवाखान्यामध्ये मी रुग्णामध्ये गेलो. मला कोणत्या रुग्णालयामध्ये गेले? वरळ बघा, तिथं मला मनश्री संतोष इंगळे. अच्छा, हा, त्या मॅडम म्हणजे नवीन आलेल्या आहेत. अच्छा अच्छा अच्छा, तो आयुर्वेदिक दवाखाना आहे की? हा, आयुर्वेदिक त्यांनी मला दवा दिली अच्छा, आणि त्या दवामध्ये मला इतका फरक पडला हा, की माझा पोट बी उतरलं, मला दम बी कमी झाला. म्हणजे काय होतं तुम्हाला की म्हणजे माझं पोट फुगलं होतं अच्छा, आणि मला किती दम बी किती होता. किती वर्षापासून तुम्हाला त्रास होता 2 तो? वर्षापासून 2 वर्षापासून त्रास त्यांनी होता. मला दवा दिली. कोणती? त्यांनी आयुर्वेद दिली मला. अच्छा, म्हणजे औषध दिली की हा, गोळ्या औषध दिल्या दिली. आयुर्वेदिकची? नाही, औषध दिली त्यांनी. काही भुकटी वगैरे होती, अच्छा अजून काहीतरी दवा होती. अच्छा, आता मला आठवत नाही ते, बर, पण मी 1 महिन्यापासून घेतली ना. हा, 15 दिवसामध्ये मला भयंकर म्हणजे आराम पडला. बर बर. तर हो. त्याच्या अगोदर समजा किती वर्षापासून त्रास तुम्हाला म्हणता? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून त्रास होता. हो. मग ते तुम्ही इलाज कुठं केला? इलाज मी मुंबईला सुद्धा केला, औरंगाबादला केला, जळगाव जामोदला केला. अच्छा मला कुठं फरक पडला नाही. अच्छा, पण आमच्या इथं त्या मॅडम आल्या ना, म्हणून म्हणजे तुम्हाला एक दमा होता आणि पोटाचा आजार होता, म्हणजे हो. पोट फुगलं होतं. पोट तर लय फुगलं होतं. नेमकं काय झालं होतं, कसं होत जाय नेमकं, म्हणजे थोडस सांग. मी एक्सरे सुद्धा काढले. नेमकं कसं होत जाय? समजा आता तुमचं पोट फुगलं म्हणजे संडास नाहीये. संडास वगैरे काही होत नव्हती आणि लघवी होत नव्हती. त्यांनी मला दवा दिली. मनोश्री ते डॉक्टर आमच्या इथं अच्छा. आल्या नवीन आता मॅडम. हा, त्या मॅडम. हा, हा, त्यांनी मला अशी दवा दिली की आतापर्यंत मला काहीच कोणता त्रास नाही, कोणत्याच प्रकारचा त्रास नाहीये. कोणताच नाही. तुमची वय आता अंदाजे काय? माझी वय आहे 65 वर्ष. 65 वर्षात झाले समजा तुम्ही. हो. 65 वर्षाच्या काही लोक आम्ही पाहिले की त्यांना उठता बसता येत नाही, हो. परंतु तुम्हाला येते समजा. फक्त तुम्हाला काय दम्याचा प्रॉब्लेम होता आणि त्या दमाचा पोटाचा होता विकार आणि होता. माझं पोट लय फुगत होतं. पोटाचा विकार होता हो, समजा. मला मग ते मॅडमनी तुम्हाला ते आयुर्वेदिक औषध वगैरे दिले, हो. त्याच्यामुळे मग तात्काळ म्हणजे किती दिवस लागले त्या गोष्टीले? त्या गोष्टीले 15 दिवसामध्ये मला आराम पडला. 15 दिवसापासून ते? 1 महिन्यापासून दवा घेऊन राहिलो मी, अच्छा, पण मला 15 दिवसामध्ये आराम पडला. मग आता त्यावेळेस पासून औषध डबल पुन्हा घ्यायला लागली की नाही घ्यावं नाही लागली? नाही, फक्त त्यांनी मला शहद वगैरे काय दवाई दिली ती त्यांनी. एकच वेळ औषध दिली हो. आणि तुमची ती बिमारी काय होती, तुम्हाला त्रास होता, तर तो 15 सगळा दिवसामध्ये माझी बिमारी चांगली झाली. बंद झाला सगळं. हो. त्या जे मनोश्री मॅडम आहेत डॉक्टर, त्यांचं क्लिनिक म्हणजे तुमच्या गावाला आहे की कोणत्या गावाला जावं लागते दुसऱ्या? ते इथं असतात. त्यांचा दवाखाना इथे वरोडलाच आहे आणि त्यांनी माझं ट्रीटमेंट केलं अच्छा, आणि त्यानंतर मला इथला आराम पडला. सध्या तुम्ही टनाटना खाणं पिणं काही टेन्शन वगैरे आहे का? काहीच काही नाही. वाटते का असं झोपायच्या काहीच वेळेस नाही. उठायच्या वेळेस? काहीच नाही, अजिबात नाही, कोणतंच नाही आहे. मस्त त्यांनी मला ट्रीटमेंट चांगलं केलं आणि त्या मॅडम आहेत ना मनश्री, त्यांनी मला दवा दिली, त्यामुळे मी जिवंत आहो. अच्छा, आणि त्यांचे माझ्यावर आभार आहेत. मी 65 वर्षाचा असल्यानंतर बी त्यांनी माझं ट्रीटमेंट चांगलं केलं आहे.